संघाचा अकाउंट ओपन होते. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिले गेलं सय्यद रज्जू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. काल देखील रज्जून आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये प्रभावित केला. आज रज्जू पुन्हा एकदा आलाय. पुन्हा एकदा रज्जू सय्यद गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. हा चेंडू खोदून काढलाय, खांडून काढलाय चेंडूला. सीमारेषा बाहेर असेल. षटकार. हा चेंडू आपण पाहतोय शरीरावरती भेदक मारा. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे नकाराला. षटक क्रमांक तुम्ही पाहता पहिला आहे रज्जूचं. रज्जूवरती आक्रमण देखील होतंय. तो नंतरचे चेंडू सुरेख देखील टाकताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आकाशला आज संघासाठी उभं राहावं लागेल. आज सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय धुवाधार फटके येताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढतीये. तसं जसं अंधार पडत चालेल तसं जसं आपण पाहतोय कामावरती जाणारे आमचे प्रेक्षक राजा असतील ते देखील आता सुट्टी घेऊन संध्याकाळच्या सत्रामध्ये इथं आनंद लुटताना पाहायला मिळेल. ही आनंद आहे गंगाखेड ग्रामस्थांचा. हा आहे आनंद उत्सव संतोष भाऊ मुरकुटे चषकाचा. आज तुम्ही मैदानावरती पाहताय. हा चेंडू देखील लाजवाब. इथं चेंडू सुरेख चांगला मारा म्हणावा लागेल. तिखट मारा गोलंदाजाकडनं केला जातोय. स्कोर कार्डवरती नजर टाकूया. 9 धावा धावपलक स्थिर आहे. इथं आता पाहायचंय कानमंत्र देताना दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय बालाजी कैसा आता इथं मैदानाच्या आतमध्ये आकाशला सुचवेल ते आता पाहायचंय ते कानमंत्राचा किती फायदा होतोय. चांगली गोलंदाजी रज्जूने दाखवली. जरी एक षटकार आला त्यानंतरची कमबॅक करणारे चेंडू तुम्ही मैदानामध्ये पाहिलेत. आज 140 धावांचा एक डोंगर इथं उभा केला गेला आहे. हा चेंडू इथं डॉट जे काय आपले बांबू लावलेले आहेत, बाउंड्री रोप लावलेले आहेत त्याच्यावरती कोणीही रेलणार नाही. त्याच्यावरती बसणार देखील नाही. तिथे जो कोणी बसेल असेल आयोजक कमिटीकडे त्याला 300 रुपयाचा दंड आहे. याची नोंद घ्या. जागेवरती आयोजक कमिटीतील सदस्य आला तिथं तुम्हाला दंड पुकारला जाईल. इथं तुम्ही पाहताय झेल निसटला. इथं प्रयत्न करायचा होता. तुम्ही पाहताय इथं जीवताना आहे. चांगला चेंडू तुम्ही मैदानावरती पाहिला. षटक संपलं. पहिलं षटक संपतंय. धावफलकावरती धावा आहेत 9 बिनबाद 9 आहे. मुन्ना तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. मुन्ना शेख जाऊया पुन्हा एकदा. मुन्ना तयार गोलंदाजीच्या मार्कवरती समोर असतील. तुम्ही पाहताय एका बाजूला बालाजी आता स्ट्रायकरवरती खेळण्यासाठी तयार असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल देखील पाहायला मिळेल कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मैदानावरती असणार आहे. डावखुराचा फलंदाज तुम्ही पाहताय स्ट्रायकरवरती आता खेळेल. मुन्ना तयार झालाय गोलंदाजीच्या मार्कवरती. रोड एंडच्या बाजूनं सज्ज आहे. लेट्स प्ले पुन्हा एकदा संतोष भाऊ मुरकुटे चषक 2022.
हा चेंडू तुम्ही पाहताय कार्पेट ड्राईव्ह आहे, चेंडू ग्लान्स होतोय, क्षेत्रक्षक आहे तिथे डीपेक्स्ट्रा कव्हर, चेंडू अडवलाय, सिंगल मैदानावरती घेतली गेली. इथं शांत खेळ आज मैदानावरती पाहायला मिळते. जय हनुमान सीसी संघाकडनं तुम्ही पाहताय धावा कुठेतरी थांबल्यात असं म्हणावं लागेल, कारण की पॉवर प्ले असतो. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फायदा उठवणं फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 ला आता पॉवर प्लेचे हे अंतिम षटक असेल, दुसरं जे मैदानावरती पाहायचं आहे. पॉवर प्ले मध्ये आता फायदा उठवला जाणार का? क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे. राजूला आपण पाहतोय बाहेर काढलं गेलं, पॉइंटला क्षेत्ररक्षण आता राजू बॉन्डी लाईन वरती करेल. इथं व्यवस्था थोडीशी बदलली मुन्नाकडनं जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती संपर्क झाला नाही. संदीप सर कुठे असेल तर माझी संपर्क करा. 10 धावा धावपलकावरती आहे, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. दुसरा षटक मार्गस्थ आपण पाहतोय मुन्ना जो गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. हो इथं तुम्ही पाहताय आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटर खेळाडू जर पाहिले गेलं, मुन्ना शेख देखील आपण पाहतोय नाशिक का आशिक म्हणून त्याला ओळखलं जातं. तर आज इथं तुम्ही गंगाखेडच्या मैदानावरती देखील एक मुन्ना शेख पाहताय. हा गोलंदाज आहे. मुन्ना शेख जर पाहिले गेलं नाशिकचा जो खेळाडू आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये मोठी ख्याती आहे, तो बॅट्समन आहे. इथं मुन्ना शेख तुम्ही आज गोलंदाज पाहताय. चांगले खेळाडू आपण पाहतोय या गंगाखेड तालुक्यामध्ये देखील आपण कालपासून पाहतोय. रोजचे 10 संघ तुम्ही पाहताय लीग फॉर्मॅटनं सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू इथं देखील सुरेख डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही होताना पाहताय. षटक क्रमांक 2 चालू आहे. मुन्नानं देखील फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्यात. आतापर्यंत एकच धाव मुन्नानं खर्च केले, 3 चेंडू टाकलेत. ताकदवर खेळ करावा लागेल आकाशला आता मैदानावरती. हा चेंडू आकाशच्या बॅट मधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल हवाई यात्रेला. येतोय षटकार. षटकार आला आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधनं. ताकदवर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय. टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट तुम्ही पाहताय. आकाश इथं आता सुरू करतोय, तर दुसऱ्या बाजूला आता मुन्नावरती आक्रमण आहे. मुन्ना तयार, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा चेंडू सुरेख इथं देखील आडवा बॅट खेळायचा प्रयत्न आता फसला गेला. याआधी चेंडू करेक्ट झाला. षटक क्रमांक आपण पाहतोय 55 इशाराला 2 षटकांचा खेळ संपला. 800 सरासरीनं धावपलकावरती 16 धावा आहेत. डीजे
संकेतस्थळ हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तिथं तुम्ही पाहताय सिंगल मैदानावरती घेतली गेली. धावफलक एकने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 27 धावा बिनबाद 27 आहेत. सलामीची ताकदवर जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. आकाश आणि बालाजी ही जोडी आपण पाहतोय आक्रमक झाली आहे. ह्या आधी तुम्ही पाहिलं चांगलं षटक जर पाहिलं गेलं रज्जू पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात देखील तो माग ठरतोय. मुन्नानं चांगलं षटक टाकलं होतं. याआधी आपण पाहिलं इथं देखील क्षेत्ररक्षण सुरेख अप्रतिम चित्त्याची चपळाई वाघाची दोड पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानावरती पाहताय. चांगला चेंडू अडवला गेला. भरत आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण भरतचं पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिले गेली आतापर्यंत 28 वरती आहेत. बिनबाद 28 आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 28 आहेत. रज्जूची गोलंदाजी तुम्ही पाहताय. जो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. समोर बिग ब्लास्ट बालाजी तयार. हा चेंडू आपण पाहतोय हलक्यातून ड्राईव्ह केला. चेंडू जमेला समांतर आहे. कार्पेट फटका मैदानावरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षण त्यांनी केले आहे. सिंगल वरती संपुष्ट राहावं लागेल. पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं फार निर्णायक समीकरण आपण नेहमी पाहत असतो. क्रिकेट काय असतं हे क्रिकेट तुम्हाला या नंतर मी क्रिकेटची एक गोड व्याख्या देखील सांगेल. 29 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती आहेत. हा चेंडू झाला तर आपण त्या क्रिकेटच्या व्याख्येकडे जाऊयात. क्रिकेटची व्याख्या तुम्हाला मी माझ्या वाड्यातून सांगेल. हो इथं चेंडू सुरेख षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 29 बिनबाद 29 धावा आहेत. चतुर आणि सावध तोच येथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला. चुकला तो संपला. कोण चुकणार कोण संपणार येणारा काळ आपल्याला सांगेल. धावफलकाकडे जाऊयात. 29 धावा जे तुम्ही पाहताय धावफलकावरती आहेत. 3 षटकं संपलेत 29 आहेत. षटक क्रमांक 4 ला आता प्रारंभ मैदानावरती होईल. टीम मीटिंग अजिबात नको. कॅप्टनला फक्त अधिकार आहे 4थ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा. त्यावेळेला तुम्ही फक्त टीम मीटिंग घेऊ शकता याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये आता पुन्हा एकदा आपण पाहतोय बदललं जाईल. कारण की आता याआधी तुम्ही पाहिलं होते पॉवर प्लेचे षटक देखील होते. त्यानंतर तिसरं षटक देखील चांगलं हाताळलं रज्जूनं. धावा देखील येत होत्या. त्याला आता कुठेतरी विराम लावतायत. बालाजीच्या बॅटमधून आज धुवाधार फटके आलेत. आकाश देखील एक षटकार दाखवला. चांगले फटके आज दुसऱ्या बाजूने देखील सुरू आहेत. जे धावफलकाला जी आक्रमकता सकाळ 17 होती तिथं आता तुम्ही पाहताय 10ची सरासरी आहे फक्त. जिथं 18 ते 20च्या सरासरीने सकाळी धावा येत होत्या त्या कुठे जरी थांबल्यात. हा चेंडू समोरच्या बाजूला तिथं क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू जाईल. बाय बाय करत षटकार.
मिळते. गोलंदाज तयार. शिवा लटपटे तुम्ही पाहताय गोलंदाज आहे. शिवावरती आक्रमण होतंय मैदानाच्या आतमध्ये. हो हा चेंडू भन्नाट वेगानं टाकला शिवाकडनं पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार झाला या चेंडूवरती तुम्ही पाहताय. डॉट चेंडूची गोष्ट आता मैदानावरती असणार आहे. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. शिवाकडनं आता कमबॅक दाखवताना पाहायला मिळतोय. चांगले फटके बालाजी देखील आज समोर आहे. संघासाठी जर पाहिलं गेलं जय हनुमान सीसी संघ फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. इथं देखील आपण पाहतोय की आपण चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्याच्या फलंदाजाला आपण पाहतोय अशी क्षेत्ररक्षण होती. लॉंग ऑफचा चेंडू अडवला गेला. राईट राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. 40 धावा बिनबाद आहे. पहिला डाव तुम्ही पाहता मैदानावरती सुरू आहे. पहिली इनिंग मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत 40 बनवले गेलात. कालच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं पहिलं अर्धशतक नोंदवलं संदीप फडनं. आज दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं इफ्तिकार भैया सिद्धी यांच्याकडनं. तर आज दुसऱ्या बाजूला तिसरा अर्धशतकाकडे कोण जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तिसऱ्या धाव्यांपासून आपण पाहतोय बंटी दूर राहिला. तिसऱ्या अर्धशतकापासून तुम्ही पाहिलं 48 वरती तो बाद ओव्हर संपल्या गेल्या. 48 धावा त्याने बनवल्या वैयक्तिक संघासाठी. त्याचं देखील तिसरं अर्धशतक हुकलं गेलं आजच्या दिवसामध्ये. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. इथं पाकट करण्याचा प्रयत्न पप्पू चेंडूवरती येतोय. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या वतीनं तुम्ही पाहता धाव पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. बालाजी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आकाश ही जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 संपली आणि धावफलकावरती 41 धावा. डीजे
जाऊया पुन्हा एकदा. लेट्स प्ले संतोष भाऊ मुरगुडे चषक 2022. संधी गोलंदाज तयार. आकाश कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पुन्हा एकदा समोर असेल बालाजी. शांत वातावरण करणारा सामना तुम्ही पाहताय. 47 आहेत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टाचणे बदल असा आवाज येईल कारण की दोन्ही संघ जर बाहेर गेला समसमान ताकदीचे संघ आता मैदानावरती आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय बिग हिट करण्याचा प्रयत्न बालाजीसाठी आपण पाहिलं होतं. पारितोषिक होतं लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर बंडू भाऊ पुट्टे यांच्याकडनं तुम्ही पाहताय 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5,100 रुपयाचं जे आपण पाहतोय 3 षटकारासाठी असणार आहे. 47 आहेत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू डान्सिंग डाऊन द खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पाठपुरावा करत आलेत. एक सिंगल दुसऱ्याला प्रयत्न करायचा आहे. नकार मैदानाच्या आतमध्ये आला. सिंगल वरती संपुष्ट राहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं तुम्ही पाहताय. वसीम कडनं पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानावरती पाहताय. वसीम कडनं आहे. तबलकावरती जाऊयात. 48 असतील एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही पाहताय. इथं फलंदाजाला आज थोडीशी अडचण येताना सॉरी क्षेत्ररक्षकांना अडचण येताना पाहायला मिळते. 48 धावा आहेत एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तो चौकार नव्हता.
चौकार होता का? ओके ओके, मग 2 धावा मायनस होतील. तुझा षटकार आपण घेतलेला आहे. ताबलकाकडे जाऊयात. 46 धावा असतील. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 आहेत. वेळ वाचवा वेळ विनंती असेल. प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण बदली करू नका. हा चेंडू देखील सुरेख. इथं देखील तुम्ही चेंडू पाहताय सुरेख मैदानाच्या आतमध्ये आहे. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा तुम्ही पाहताय. इथं थोडासा फसताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या जागा भरून काढण्यासाठी लहू मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कामगिरी आज लहूची असणार आहे. काल देखील शेवटचा सामना कालचा ते आपण पाहिलं त्यामध्ये लहूने देखील निर्णायक फटके खेळले होते संघासाठी. आज पाहायचे लहूची कामगिरी कशा प्रकारची असेल. इथं देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बंदूकीतून सुटावी अशी गोळी तिथे तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक आहेत वसीम. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करेल. सिंगल मैदानावरती येताना पाहायला मिळते. डबल एकने पुढे जाईल वाढलं जाईल. 47 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये असतील. षटक क्रमांक 5 देखील संपतायत. 47 धावा आहेत एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीजे संघासमोर आपण पाहतोय आतापर्यंत 50 धावा त्यांनी उभ्या केल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. शिवा लटपटे गोलंदाज तुम्ही पाहताय. फिरकीचा एक जादूगर तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. शिवा लटपटे आज पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी करेल समोर आहे. बिग ब्लास्ट बालाजी राठोड. हा चेंडू कट केलाय. तिथं तुम्ही पाहताय गॅप असेल. चेंडू फरार सीमा पार चौकार. दाखवतोय तर दुसऱ्या बाजूला आता शिवा लटपटेला देखील आपल्या गोलंदाजीची जादू दाखवावी लागेल. जर बालाजी इथं अजून टिकला तर तो आज इथं धावसंख्या उभी करू शकतो. ही ताकद आहे बालाजीकडे. तुम्ही आज मैदानावरती पाहताय. इथं देखील कट करण्याचा प्रयत्न डीप स्कोअर लेगला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पप्पू फार दूर वरतून येतोय. तोपर्यंत तुम्ही पाहताय 38चा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहिले चेंडूवरती जाताना पाहायला मिळाले. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे. एक
सिंगल मैदानावरती येताना पाहायला मिळते. लहू जरा शांत पडला असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. लहूकडनं आता धावा येतील का पाहायचं मैदानावरती. शिवा लटपटे पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चेंडू सुरेख येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शिवा तयार. हा चेंडू मोठा फटकाव खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. खिलाडी के मस्तक पे रस्तक. चौकार 4 धावा. फटकाचा ध्वदार हा गेला चौकार. या वेळेस इथं बिग हिट अपर फॅग मिडल ऑफ द बॅट. लहूच्या बॅट मध्ये आलाय तुफानी जलवा. षटकार. मध्ये षटकार पाहिला. धावसंख्या वाढली. 65 वरती धावफलक गेलं एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोड्याच वेळामध्ये तरुणांचं लाडकं प्रेरणास्थान आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. एक थोड्याच वेळामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील दादा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामने देखील पाहायला मिळणार आहेत. हो 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 इथं चेंडू पाहताय कट करण्याचा प्रयत्न. काल देखील आपण पाहतोय ज्या ज्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचे किताब पटकवले त्यांना देखील आपण या ठिकाणी आज सन्मानित करणार आहोत. आजच्या दिवसातील देखील मॅन ऑफ द मॅचचे किताब प्रत्येक सामन्यामध्ये एक एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचं आगमन होईल. त्यांच्यासमोर सर्व राजकीय असतील आर्थिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अतिथी देखील या ठिकाणी येणार आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 65 धावा 6 षटकांचा खेळ संपला. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत 65. मैदानाच्या आतमध्ये सातवा आपण पाहतोय. अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिल्या डावातले हानामारीचं षटक जे मैदानामध्ये आहे. पहिल्या डावातलं अंतिम षटक. ही 6 चेंडू निर्णायक असतील. आकाशच्या हातामध्ये चेंडू दिलाय तुम्ही पाहताय. इथं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतील. आता फलंदाज देखील रंग बदलतील. आक्रमक होतील कारण की आता हे उर्वरित 5 चेंडू ठरवणार आहेत. दुसऱ्या बाजूला YKCC संघासमोर किती धाव्यांचं टार्गेट ठेवलं जाणार आहे. हे 5 चेंडू फार निर्णायक असतील. इथं आता किती धावा वसूल केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. चव्या आकाश कांबळे तयार. पुन्हा एकदा इथं देखील चेंडू तुम्ही पाहताय गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला नो चान्स. भरतला नो चान्स. चेंडू सीमा पार. चौकार. लहूने देखील साथ दिली. 18 धावा त्याने आतापर्यंत वैयक्तिक संघासाठी बनवल्यात. चांगला खेळ दोन्ही फलंदाजांचा मैदानावरती आहे. आकाशने सुरुवात करून दिली. त्यानंतर लहू आणि बालाजी मैदानावरती टिकून राहिलेत. त्यांनी तंबू ठोकलेत. दोघेही आता इथं हार मानायला तयार नाही आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिबिट विकेटला क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती येतोय. तिथं चेंडू फील केला आहे डेंजर एंडला. तुम्ही पाहताय फलंदाज असताना पाहायला मिळतोय परंतु नकार आला. थांबवलं गेलं. चांगला कॉल म्हणावा लागेल. मैदानावरती दिला. 71 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. अंतिम षटक प्रगती पथावरती. आकाश कांबळेची गोलंदाजी तुम्ही पाहताय. हे शेवटचं षटक मैदानावरती आहे.
बालाजीवरती आता सर्वांच्या नजरा लागल्यात. किती धावा बालाजी आता या उर्वरित चेंडूवरती वसूल करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे आपण पाहतो शेवटपर्यंत पाहायला मिळालं, कारण की बालाजी टिकून आहे अजून मैदानावरती. सलामीला आलेला बालाजी राठोड अजून मैदानावरती झुंज देतोय. इथं तुम्ही चेंडू पाहताय अखोट टप्पाचा होता, झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. एका हातानं आपण पाहतोय चेंडू अडवलाय. झेल होणं देखील महत्वाचं होतं, परंतु धावा देखील वाचवल्या गेल्यात. आता धावा किती असतील? 1. 5 धावा वाचवल्या. स्ट्राईकवर असेल लहू, गोलंदाज असेल आकाश कांबळे. चेंडू शिल्लक राहिलेत 2. धावफलकावरती धावा आहेत 72. पुन्हा एकदा आकाश तयार, समोर मारा करेल लहू, युवा सितारा. चमकेल का या 2 चेंडूवरती? पाहायचं आहे. हो, यावेळेस वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. तिथं क्षेत्ररक्षक, वा काय फेकी केली आहे. एसटी रक्षकाला आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि फलंदाज अमोलची कामगिरी तुम्ही पाहता एसटी रक्षकामध्ये सुरेख पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो अमोलने केला. इथं विकेट आपण पाहतोय त्यानं मिळून दिली रनआउटच्या स्वरूपात आहे. 72 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असतील. काल देखील आपण पाहिले कित्येक खेळाडू अर्धशतकामध्ये चमकले. तुम्ही पाहिलं काल संदीप फड असतील, मुन्ना नांदे असतील, त्याचप्रमाणे आज देखील तुम्ही पाहता इफ्तिकार सिद्दीकी असतील. या सर्वांनी चमक दाखवली. इथं पहा दूरवरचा षटकार आलाय. बिग 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 षटकार.
त्यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा उभी राहते साकारते. आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय संतोषभाऊ मुरकुटे साहेबांचं नुकतंच आगमन होणार आहे. त्यासाठी सर्व मी काही व्यासपीठावरती जे काही लहान मुलं असतील त्यांना विनंती असेल, मान्यवर येणार आहेत, जागा थोडीशी उपलब्ध करून द्या विनंती असेल. भाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण बघूया पुढील सामने या ठिकाणी संपन्न होणार आहेत. कालपासूनचे जे काही मॅन ऑफ द मॅचचे किताब होते ते देखील आज आपण देणार आहोत. टॉस देखील दादांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. थँक्यू. लेट्स प्ले. पुन्हा एकदा आपण पाहतोय 79 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल. सलामीची ताकदवर जोडी आता मैदानावरती आहे. पप्पू स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी तयार. हा चेंडू इथं बार बचावला. अगदी अक्षरला झुळूक देणारा चेंडू होता मंडळी. इथं तुम्ही पाहताय नशिबाची साथ पप्पूकडे असावी. बॅटची काढा घेतली असं वाटलं होतं. यष्ट्यांवरती चेंडू जाता जाता राहिलाय. खातं खुललं गेलं नाही. पहिला चेंडू झालाय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती पाहतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू पाकट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकलला. शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची. इथं शर्यत जिंकेल चेंडू. चेंडू गेला सीमारेषा बार. येतोय चौकार. चौकार आला मैदानाच्या आतमध्ये पप्पूच्या बॅटमधनं. खणखणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. खातं खोललं गेलं चौकारानं. अकाउंट ओपन झालं चौकारानं. तुम्ही पाहताय गोलंदाज तुम्ही जर पाहिलं बालाजी राठोड पहिले षट टाकण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवरती आहे. डावखुराचा जो गोलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे, तर उजव्या हाताचा फलंदाज पप्पू जो आपण पाहतोय चौकार वसूल करतोय. ताकदवर जोडी मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं आकाश कांबळे रिटर्न क्रीजवरती उभा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बालाजी. हो 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 बालाजीचा हा चेंडू ब्लॉक खोल मारा. यॉर्कर लेंथ वरती चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानावरती सजवला गेला. तुम्ही पाहताय पप्पूला हा चेंडू समजू शकला नाही. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. पुन्हा चेंडू डॉट आलाय. आता काय येईल हे देखील पाहायचं आहे. चांगली रणनीती आखून आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस इथं डिफेक्सच्या खबर. चेंडू जाईल सीमारेषा बार. फर्रार. चौकार. फटका ध्वदार. हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधलं हक्काचं नाव भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य मान्य संतोषभाऊ मुरकुटे आठ धावा धावपलकावरती. बालाजी तयार. यावेळेस श्रीवत्स स्ट्रोक. इथं पाहायचंय क्षेत्ररक्षक कुठलाही नाही आणि हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. फटका वरती असताना म्हणजे 3 चौकार पप्पून आतापर्यंत जवळ खेळलेत आणि 12 धावा धावपलकावरती आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय इथं हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निसटला. धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा बिनबाद 12. शक्ती
पण पाहतोय 12 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोणाच्या हातामध्ये कामगिरी दिली जाईल? कोणाच्या हातामध्ये आता कामगिरी दिली जाते? पाहायचंय गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित कोणाला केलं जातंय? विजय मुंडेकडे आपण मध्ये चेंडू सोपवला गेलाय. काय कामगिरी आता विजय मुंडे मैदानाच्या आतमध्ये करेल पाहायचंय. विजय मुंडे तयार झालाय गोलंदाजीच्या मार्कवरती. एक तेज तर्रार गोलंदाज विजय आहे, तर समोर खेळेल आकाश कांबळे. बिग ब्लास्ट. आकाश तयार. हो हो हो, यावेळेस मोठा फटका खेळायचा आल्याला आपण पाहतोय. आकाशनं, मला वाटतं हा पहिल्याच चेंडूचा आकाशनं सामना केला असावा आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. याआधी पप्पूनं चांगले फटके दाखवले. 3 चौकार पप्पूच्या बॅटमधनं तुम्ही पाहिले. 12 धावा म्हणजे आतापर्यंत या डावामध्ये एकही सिंगल, एकही दुहेरी धाव घेतली गेली नाही. फक्त चौकार आलेत आतापर्यंत जे पाहायला मिळाले. हो हो हो, इथं देखील चेंडू पहा. पंचांचं बोट आकाशाकडे. आकाश कांबळे बॅक टू द पवेलियन. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधणी थेट. फलंदाजांना आतमध्ये यायचे असं चित्र पाहायला मिळणार नाही. स्पर्धा लाईव्ह आहे. कॅमेरामनचा अँगल तुमच्याकडे असतो. ह्या सर्व सूचना फॉलो करायच्यात. 192 देशांमध्ये आपल्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. ते चित्र विचित्र पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला ह्या सूचना वारंवार नको. लेग फॉर्मॅटनं स्पर्धा आहे. लाईव्ह प्रक्षेपण आहे. ओके, हे सर्व संघांनी, संघाच्या कॅप्टन याची नोंद घ्या. हे नियम आपल्या खेळाडूंना सर्वांनी सांगा. ओके, 12 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्यांच्या मोहम्मदमध्ये पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना एक विकेट विजय मुंडे मिळून देतोय. तर समोरच्या बाजूला आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय डावखोऱ्याचा भरत आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मैदानावरती असेल. पप्पूला आता खालीच ठेवले गेले. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भरतची कामगिरी कशा प्रकारे असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू आखो टप्प्याचा टोलवला आणि इथं देखील जाईल एक टप्पा घात. सीमा रेषा पार. चौकार. फटका. 16 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहता. आता विजय मुंडेवरती देखील भरत आल्या आल्या आक्रमण करतोय. मंडळी, जर आतापर्यंत धावा जर पाहिले ना, 4च चौकार आलेत आणि 16 धावा आहेत. एकही धाव एकेरी नाही, एकही धाव वाईटची नाही आणि कोणत्याही धावा 2 पळून काढल्या नाही. अशा धावा आहेत. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्या फक्त चौकारांच्या आहेत. जर पाहिलं गेला 79 धावसंख्येचा पाठलाग आहे. दुसरं षटक चालू आहे. 16 बनवल्यात. सामन्याचं समीकरण सांगेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 33 आणि बनवायच्या 63 धावा आहेत. 33 चेंडू 63 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. विजय तयार. पुन्हा एकदा 4व्या मैदानात. ओ हो हो हो, इथं चेंडू चांगला ब्लॉक होल मारा, तिखट मारा मैदानावरती होता. बरंचशी बॅट आहे तोपर्यंत चेंडू आपण पाहतोय निघून गेला. यॉर्कर लेंथ वरती चेंडू होता. तुम्ही पाहताय इथं सन्मान करण्याचा प्रयत्न देखील फसला गेलाय.
यानंतर देखील एक ताकदवर लढत असेल वक्रतुंड सीसी आणि जय अंबिका सीसी या दोन मातबर संघांमधील सामना यानंतर पाहायला मिळणार आहे. एक संघ महापुरीचा तुम्हाला पाहायला मिळेल. एक गंगाखेड तालुक्यातील असलेला गंगाखेडचा संघ असेल वक्रतुंड सीसी. हा चेंडू इथं क्षेत्ररक्षक लाजवाब पहा काय आपण पाहतोय जाळ्यात एक वेगानं हात टाकला गेला. क्षेत्ररक्षक तिथं होते माधव. इतका वेगानं चेंडू जात होता माधवनं झेप टाकावी तसं सूर मारला तुम्ही मैदानामध्ये पाहताय आणि चेंडू अडवला. संघासाठी किती धावा वाचल्या असतील जवळजवळ जर पाहिले गेलं 3 धावा वाचवल्या 1 धाव पळून पूर्ण आली 17 धावा. दोन संघांसाठी आता खतरा देखील सुरू होणार. एका गड्यांच्या मोबाईलमध्ये 17 आहेत. थोड्याच वेळामध्ये आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पप्पूच्या बॅटमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डिपेंड विकेटला आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षक सुरेख. धावफलकाकडे जाऊयात. 18 धावा आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. 9च्या सरासरीनं 18 धावा आहेत. डीजे अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 9ची सरासरी पाहायला मिळते. शेवटचे चेंडू आपण पाहतोय शिल्लक राहिले 30 आणि बनवायच्यात 61 धावा आहे. 30 चेंडू 61 वरती सामना आलाय. पप्पू अजून तंबू ठोकून मैदानावरती उभा आहे. पप्पूची बॅट आज इथं तळपली गेली. YKCC संघासाठी तो आज धावा बनवतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भरत आता त्याला साथ देताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले गेले. गोलंदाज आलेत. गणेश गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पाहिजे आता गणेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल. हा चेंडू पप्पूच्या बॅट बंद आडव्या बॅटनं इथं जेल घेण्याचा प्रयत्न देखील फसला. नशिबाची साथ म्हणावल्या गेली. संधी आली आता पप्पूला जीवदान मैदानावरती दिले गेले. पप्पूचं जीवदान आता भयानक ठरेल का. हनुमान सीसी संघासाठी हे देखील पाहणं महत्वाचं आहे. प्रेक्षक मध्ये जे बांबूवरती रेललेले आहेत त्यांना मी शेवटची आता अंतिम सूचना असेल या ठिकाणी समोरच बसलेत. अजिबात त्या बांबूवरती कोणी भात द्यायचा नाही. ओके. वारंवार आयोजक कमिटीकडून सूचना येते. 19 धावा एका धावफलकावरती आहेत. एका गड्यांच्या मोबदल्यावर आहेत. जव्या मैदानावरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू हवेत इथं क्षेत्ररक्षकावरती. 9 मॅच लाडमध्ये चेंडू पाडला. 38 मध्ये तुम्ही पाहताय एक सिंगल मैदानावरती येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वाढेल. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 20 धावा धावफलकावर. इथं पहा गोलंदाज गणेश जान लावतोय. आग ओततोय गोलंदाजीमध्ये. तुम्ही पाहताय संघाला इथं आता धावा रोखण्यामध्ये त्याला यश येताना पाहायला मिळते. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय पप्पूचा आज नशीब आहे.
इथं तुम्ही पाहताय नशिबाचे साथ म्हणावे लागेल, बार बार वचवला जातोय. इथं तुम्ही वारंवार पाहताय याआधी देखील एक चेंडू असाच जवळ गेला आणि हा देखील तुम्ही पाहताय चेंडू सुरेख आहे. चांगली गोलंदाजी गणेश आपण पाहतोय मैदानावरती दाखवतोय. थंड वातावरण करणारा हा सामना आहे. समीकरण पाहिलं गेलं तर आता बदललं जाईल. सामन्याचं समीकरण आलंय. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत. 27 आणि 59 धाव्यांची गरज आहे. 27 चेंडू 59 धावा बनवायच्यात. गणेश तयार. इथं पप्पून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक इथं चेंडू आडफर पाहतोय फील्ड केला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख. 2 धावा. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. 2 धावेने आपण पाहतोय धावफलक वाढतंय. धावफलकाला आकार मिळतोय. 22 धावा डबल दुर्री आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथं फसला गेला. चेंडू डॉट मैदानावरती आहे. तिसरं षटक चालू असताना 22 धावा एका गाड्यांच्या मोहपटामध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच, क्रिकेटचा पदलालित्य तुम्ही आज गंगाखेडच्या मैदानावरती पाहताय. एक रोमहर्षक स्पर्धा, मोठी स्पर्धा, डे नाईटचा थरार जो मैदानाच्या आतमध्ये आहे. काय कामगिरी करेल पप्पूवरती आता जबाबदारी वाढली आहे. इथं चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवरती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. धावफलकाकडे आपण पाहतोय एकने भर पडेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. एका सिंगलच्या वतीनं आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती आहे. समीकरण हलतं जुलतंय. तुम्ही पाहताय 3 षटकांचा खेळ संपला गेला. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या 23. शेवटचे 24 चेंडू आणि 56 धाव्यांची गरज. 24 चेंडू बनवायच्या 56 धावा. 24 शक्तिशाली संघामध्ये धाव विजय मुंडे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होतोय. सबर पप्पू. पप्पूला आता जलवा दाखवावा लागेल कारण की सामना रंगतदार बनलाय. 24 चेंडू 56 धाव्यांची गरज. हो 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 इथं चेंडू तुम्ही पाहताय आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती संपर्क झाला नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आत. हे डॉट चेंडू तुम्ही पाहताय संघाच्या मागायला आग लावणार आहेत. इथं तुम्हाला कमी करावं लागतील कारण की सामना आता रोमहर्षक स्थितीमध्ये आहे. इथं संघासाठी आता धावा बनवावं लागतील पप्पूला. YKCC संघ आपण पाहतोय अडचणीतून सामना करतोय. विजय मुंडे गोलंदाजीमध्ये आक्रमक झाला आहे. पप्पूवरती जबाबदारी आहे. संघाचा विश्वास आहे. तो आज विश्वासाला सार्थ ठरेल का? यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. इथं चेंडूने वळण घेतलं. पडझड पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण झालं गेलंय. तोपर्यंत आल्यात 2 धावा.
कट करण्याचा प्रयत्न, पप्पू नाराज असेल स्वतःवरती कारण की चांगला चेंडू होता, त्याला बॅटवरती घेण्याचा त्याचा प्रयत्न थोडासा फसला गेला. लॉलीपॉप दिला होता आपण पाहतोय, आखूट टप्प्याचा चेंडू त्याला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न इथं फसला गेला. 25 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक तुम्ही पाहताय चौथं प्रगती वातावरती आहेत, 25 बनवले गेलात. ह्या वेळेस इथं चेंडू पहा क्षेत्रक्षण सुरेख चेप टाकली गेली. इथं चेंडू जर थोडंसं कधी क्षेत्रक्षण मागे असताना तर इथं उसळ घेऊन चेंडू चौकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु जर तर नाही क्षेत्रक्षण सुरेख. टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकू येईल, थोड्या वेळाने शिट्ट्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल कारण की इथं सामने प्रत्येक दिवशी रोमहर्षक होणार यात मात्र शंका नाही. प्रत्येकाला इथं आनंद लुटता येणार आहे. चांगलं वाचलेलं भारदार आयोजन नियोजन तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजकांनी गेलेलं आहे. त्यानंतर त्यांचा नामोल्लेख देखील आपण करूयात. 26 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. हा चेंडू सुरेख इथं तुम्ही पाहताय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न होता, वाईट देखील आहे. अतिरिक्त चेंडूची गोष्ट तुम्ही पाहताय. चाणक्य पंच अनिल सर आणि नंदू सर या ठिकाणी कळवतायत. तुम्ही पाहताय चेंडू खराब आहे. नांदेड जिल्ह्यातली असलेली पंचांची जोडी तुम्ही पाहताय आपल्या स्पर्धेसाठी आहे. चांगले पंच म्हणून ते देखील आपलं काम करत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 27 एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. विजय तयार. सामना आपण पाहतोय कुठेतरी चढ होत चाललाय YKCC संघासाठी. हा चेंडू बिग हिट करायचा, इथं देखील संपर्क झाला नाही. परत आपण पाहतोय अडखळतोय एका बाजूनं. ह्या चेंडूवरती तुम्हाला इथं आक्रमक व्हावं लागणार आहे. एक एक चेंडू फार महत्वाचा आहे. एक एक चेंडूला आता सोन्यापेक्षा जास्त भाव आलाय कारण की धावा आता कुठेतरी रोखल्या गेल्यात. चौथं षटक विजय मुंडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न इथं थोडासा फसला गेला. डॉट चेंडू मैदानावरती आहे. डॉट चेंडूचा पाऊस पाडलाय विजय मुंडेनं. आतापर्यंत 10 धावा विजय मुंडे खर्च करतोय. 1 विकेट त्याने घेतलेली आहे. दुसरं षटक तो वैयक्तिक संघासाठी टाकतोय. चांगला स्पेल त्याचा आतापर्यंत गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पप्पूने देखील चांगली सुरुवात दिली. त्याला इथं साथ देणारा फलंदाज पाहिजे. परतला आता इथं पप्पूची साथ द्यावी लागेल तर YKCC संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये येईल. काय कामगिरी आपण पाहतो आता मैदानावरती असेल. पुन्हा एकदा विजय तयार. आखोट टप्प्याचा चेंडू पुल केला. पुल पॉवरफुल बिग 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 षटकार. गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटकार आला. षटकारानं धावसंख्या वाढली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 18 आणि बनवायच्यात 46 धावा आहेत. सामना जर पाहायला गेला 15ची सरासरी जवळजवळ असेल ज्या आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 18 आणि बनवायच्यात 46 धावा आहेत. चेंडू जमा करून घ्या सर तुमच्याकडे. 33 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. मॅच बॉल देखील आलेला आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाईल. गणेश आलाय. गणेश म्हणले की संकट मोचक, गणेश म्हणले की तारण हरता, गणेश म्हणले की विघ्न हरता. तो आज संकट मोचक ठरेल का आपल्या संघासाठी? कशा प्रकारची गोलंदाजी आज गणेशची असणार आहे.
सामना रंगतदार बनला गेला. जमा करून घेत चला. ठीक आहे. 33 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 18 चेंडू बनवायच्या 46 धावा. 15ची सरासरी आता शिल्लक राहिली YKCC संघासाठी. इथं 15ची सरासरीच्या धावा रोखायच्यात जय हनुमान सीसी संघाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय गणेश. समोर असेल बिग ब्लास्ट पप्पू. यावेळेस पप्पूच्या बॅटबंद समालोचन कक्षेला मानवंदना देणारा खणखणीत चौकार. फटका ध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामधला हक्काचं नाव भारतीय जनता पार्टीचे प्रदेश काम पप्पू मैदानावरती करतोय. पप्पूला कमीत कमी स्ट्राईक ज्या ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला चेंडू डॉट आले. पप्पू ज्या ज्या वेळेला स्ट्राईक वरती आला तिथं धावा येताना पाहायला मिळाल्या संघासाठी YKCC संघासाठी जे आज आपण पाहतोय. हो इथं कलात्मक स्ट्रोक. चेंडू जाईल फर्रार सीमाबार चौकार. फटका ध्वदार हा गेला चौकार. एक्केचाळीस धावा. हो यावेळेस पप्पूचा जलवा. बिग 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 पप्पू खोळेल. बिग ब्लास्ट षटकार शरण. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. तरुणांचे स्फूर्तीस्थान भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य मान्य संतोषभाऊ मुरकुटे यांचा दणदणीत षटकार. मला घाबरला. आपण पाहतोय गणेश वरती केलेला हल्ला बोल. तीनही चेंडू वरती मोठे फटके आलेत आणि धावफलकाला आकार मिळालाय. 47 वरती स्कोर कार्ड गेले. 15 चेंडू 32 बनवायच्यात. सामना कुठून आला. सामना फिरवला पप्पून. तुम्ही पाहता आपल्या जोरावरती 15 चेंडू आणि 32 कुठून सामना आला. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय संतोषभाऊ मुरकुटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करूया. भाऊला विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. या स्पर्धेचे आपण पाहतोय उद्घाते, या स्पर्धेचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून हे भारतावर आयोजन नियोजन केले गेलं. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबेल. दादांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन होतंय. संतोष भाऊंना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. तरुणांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रेरणास्थान आदरणीय संतोषभाऊ मुरकुटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून आपण पाहतोय दादांचं कार्यरत आहेत. आज काल जर पाहिलं गेलं उद्घाटनाच्या प्रसंगी थोडासा बाहेर मीटिंग असल्या कारणास्तव त्यांना उपस्थिती दाखवता आली नाही, परंतु आज या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडूंना एक मार्गदर्शन मिळावं, मोलाचं सहकार्य मिळावं, त्यासाठी आज दादांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावरती सर्वांचं पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ गंगाखेड आणि आदरणीय संतोषभाऊ मुरकुटे साहेब मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिक आज देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तमाम प्रेक्षक राजांचं देखील संतोष भाऊंच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. ओके, सामना रेडी राहील याची नोंद घ्या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज मार्गदर्शनाचा कार्यक्रम असेल. मॅन ऑफ द मॅचचे जे किताब आपण ठेवले होते दादांच्या हस्ते आज आपण ते देणार आहोत. फक्त हा सामना रंगतदार आलाय. दादांची विनंती असेल तर मी हा सामना पुढे चालू करतोय. ठीक आहे, ओके, सामना चालू राहील कारण की सामना रंगतदार मध्ये आलाय. दादांना देखील हा सामना अनुभवायला मिळेल. सामना आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय
जय हनुमान सीसी आणि दुसरा बदला वायके सीसी या दोन मातब्बर संघांमधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना रंगलाय. पप्पूचा जलवा तुम्ही मैदानावरती पाहताय, ज्यानं सामन्यामध्ये जान आणली आहे, सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणली आहे. सामना आणून ठेवलाय. शेवटचे 14 चेंडू आणि 32 धावेंची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गणेश तयार. यावेळेस पहा आडव्या बॅटर शेडू खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. पटक्यांच्या आतिषबाजीनं देखील आपण पाहतोय भाऊंचे या ठिकाणी स्वागत होतंय. सर्वांचं मी आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आमचे संदीप भाऊ सानबा असतील, त्याचप्रमाणे हनुमानजी बुट्टे असतील, त्याचप्रमाणे आदरणीय संदीपजी फड असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण आमचे लखन सर असतील, त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आज आपण पाहतोय स्वरूप मिळाले. स्पर्धा आज रंगतदार आणि रोमहर्षक होताना पाहायला मिळते. सुपरहिट सामना जो मैदानावरती आहे. गणेश तयार. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा लेट्स प्ले. माननीय संतोष भाऊ मुरकुडे साहेब चषक 2022. हो हो हो, इथं चेंडू लाजवाब प्युअरकर लेंथ वरती चेंडू होता. खांडून काढण्याचा प्रयत्न इथं फसला गेला. पप्पूचा तुम्ही मैदानावरती पाहताय. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6वा आता सुरू होईल. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 49. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये. 12 आणि बनवायच्यात 30 धावा. डीजे मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मी राकेश सरांना विनंती करेल मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय विठ्ठलरावजी खडदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य दादांचे या ठिकाणी आगमन झाले. ॲडव्होकेट व्यंकटरावजी तांदळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यास राज्य कार्यकारिणी सदस्य मनोहर मामा लेंदर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेबजी राकेश साहेब आहेत. त्याचप्रमाणे नंदू बेलोराप्पा साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुकारामजी तांदळे साहेब विद्यमान नगरसेवक, आदरणीय माऊलीजी गाडीपोटे साहेब गोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. आनंद सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे गोविंदजी लटपटे मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. कुंभार सर आणि कदम साहेब या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक मनस्वी आणि मनापासून आमच्या संतोष भाऊ मुरकुडे साहेबांच्या मित्रपरिवारातर्फे आणि समस्त ग्रामस्थ गंगाखेड यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 4व्या मैदानावरती सामना रोमहर्षक बनलाय. शेवटचे चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये. 11 आणि बनवायच्यात 28 धावा आहेत. 11 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. टीम मीटिंग नको याची नोंद घ्या. 11 चेंडू बनवायच्यात 28 धावा आहेत. जय हनुमान सीसी संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. हनुमानजी बुट्टे अँड कंपनी एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला वायके सीसी इलियासभाई कुरेशी अँड कंपनी एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 मातब्बर खेळाडूंमध्ये ही लढत असेल. संघ मालकांमध्ये ही लढत तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 4व्या मैदानाच्या आतमध्ये.
हो, इथं तुम्ही पाहताय बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाईल फरार, सीमा रेषा पार, चौकार. हा चेंडू देखील सुरेख. इथं देखील तुम्ही पाहताय चेंडू लाजवाब. एक डॉट चेंडू वरती आपण पाहतोय. इथं पंचांचं बोट आकाशाकडे. पप्पूला परतावं लागेल. बडी मछली जाल में विकेट पप्पू बात. आज जर पाहिले गेलं ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो या स्पर्धेचे आधारस्तंभ मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फुलली गेली आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेबांचं आगमन झालं. आज तमामकडे रसिक देखील इथं मोठ्या संख्येने आहे. दादांची एक इच्छा होती आपल्या गंगाखेड तालुक्यातील एक नवीन सितारे उभे करावे ज्यांनी महाराष्ट्रभर खेळता यावं असा खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आजचा दुसरा दिवस देखील काय रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. जितके धन्यवाद देऊ तेवढे कमी असतील दादांना कारण की आज सुपर हिट स्पर्धा आहे. दादांना सांगेल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून जवळजवळ आतापर्यंत 35,000 प्रेक्षकांनी आपली स्पर्धा पाहिली. काल 5 ते 6,000 प्रेक्षक मैदानावरती होते. आज देखील 3 ते 4,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह मैदानावरती येऊन देखील पाहतायत. पुणे टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून देखील आपल्याचे प्रेक्षक राजा जोडले गेले त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. हो इथं पहा हाय हँडसम बिग 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 षटकार. सामना आपण पाहतोय इथं अजून संपलेला नाही. फलंदाज जर पाहिले गेलं रईस इथं इरादे स्पष्ट करतोय. रईस दाखवून देतोय जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत इथं हनुमान सिंग संघाला हलक्यात विजय मिळून देणार नाही. इथं तो आता संघर्ष दाखवतोय. 7 चेंडू 17 वरती सामना आला. सामना फिरला. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. हो इथं काय इथं नशिबाची साथ आणि चेंडू जाईल गल्लीमध्ये निघून चौकार 4 धावा. फटका ध्वदार हा गेला चौकार. जनमानसांच्या काळजामध्ये
पण लाईनअप मध्ये त्या ठिकाणी विकेटवरती थांबणार आहात. ओके, आकाश गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. समोर असेल भरत, अजून मैदानावरती आहे. रईसला आपण पाहतोय महत्वाचा फटका खेळला, सामना फिरलाय. इथं आता भरतला देखील ती कामगिरी करावी लागेल तर संघ YKCC इथं विजय मिळवेल. इथं जर आकाशने धारदार गोलंदाजी केली तर जय हनुमान CC इथं स्वस्तात विजय मिळवेल. 6 चेंडू 13, बिग मॅच, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. हा चेंडू सुरेख, धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, नकार आला, थांबवलं गेलं. इथं मित्रांनो डॉट चेंडू परवडणार असेल, हा डॉट चेंडू तुमच्या संघाच्या मागाईला आग लावणार आहे. इतका वेळ तुम्ही पाहिलं सामना होता जनरल वॉर्ड मध्ये, आता सामना ICUत येऊन पोहोचलाय. इतकी धडधड वाढवणारा सामना आहे, एक एक काळजाचा ठोका चकवेल असा सामना मैदानावरती. 5 चेंडू बनवायच्या 13 धावा, कुठून कुठून सामना आला. 5 चेंडू बनवायच्या 13 धावा आहेत. काय सामने पाहायला मिळाले, डोळ्याचे पारणं फेडेल असे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. आयोजकांनी घेतलेल्या कष्टाचं फळ आता इथं नक्की मिळतंय, हे नक्की मी म्हणेल. सर्व आयोजक कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. प्रत्येकाचं इथं बोलाचं आपण पाहतोय, फुलांची पाकळी फुलवली गेली आणि स्पर्धा आज काय रंगती तुम्ही पाहताय. 5 चेंडू बनवायच्या 13 धावा. इथं मॅजिक ओव्हर टाकावी लागेल आता गोलंदाज आकाशला, इथं मॅजिक फटके खेळावे लागतील भरतला. हा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा हलक्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव घ्यायचा प्रयत्न झालाय. इथं चेंडू आपण पाहतोय, परंतु भरत का थांबलाय हा देखील विषय मैदानावरती आहे. ही एक धाव देखील फार महत्वाची आहे मंडळी. इथं जर कधी खाली डायरेक्ट हिट केला असताना तर धाव देखील तुम्ही पाहताय इथं धावपात व्हावं लागलं असतं. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सुनीलजी जायभावे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. DYSP आंबेजोगाई साहेबांचं मनपूर्वक स्वागत असेल. सूरजजी होळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, त्यांचं देखील स्वागत. दोन्ही मान्यवरांचं संतोष भाऊ मुरकडे साहेब मित्रपरिवारांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गोलंदाज तयार, 4 चेंडू 12, कुठून सामना आलाय मंडळी. कोण जिंकेल, जय हनुमान CC का YKCC? बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू मोठा बरका खेळण्याचा प्रयत्न आहे, डीप स्कोअरला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली, दुसरीला प्रयत्न होणार का पाहायचंय. इथं धाव घेण्याचा प्रयत्न तर केलाय, थांबलाय. इथं रईस थांबलाय, म्हणजे आता डावपेच मैदानाच्या आतमध्ये बदलणार का. DYSP आदरणीय सुनीलजी जायभाव साहेबांचे या ठिकाणी आगमन होतोय. आंबेजोगाईवरनं साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सूरजजी होळवे साहेब त्यांच्यासोबत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, दोन्ही मान्यवरांचं आमच्या संतोष भाऊंच्या वतीनं आणि संपूर्ण गंगाखेड ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. पाहुणे मंडळींची देखील मोठी मांदियाळी, मोठी उपस्थिती आज पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. हो हो हो, इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय, धाव देखील आली आहे. सामना आला, शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 2 आणि बनवायच्या 10 धावा. ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल मंडळी इथं फलंदाजाला, तर सामन्यामध्ये येईल YKCC संघ. इथं जर कधी डॉट चेंडू आला तर जय हनुमान CC संघ सामन्याची हवा खेचून घेतील. काय सामना रंगला गेलाय, वादळ मैदानावरती येतंय, हे वादळी खेळी करावी लागेल आता फलंदाजाला, ही वादळी गोलंदाजी करावी लागेल. इथं गोलंदाजाला वादळ येतात, वादळ जातात, परंतु हवामानामध्ये पहा, खेळामध्ये अकराळ विकराळ बदल घडू आणण्याचं काम ते करत असतात. इथं कोणतं वादळ आज घोंगावेल, हवेचं वादळ तर आपण पाहतोय, परंतु आता इथं फलंदाजाचं असेल का गोलंदाजाचं हे देखील पाहायचंय. स्ट्राईक एंडवरती रईस तयार, बिग बडे मॅच का बडा खिलाडी रईस काय कामगिरी करेल का गोलंदाज फिरकीचा जादूगर आकाश इथं आपले रंग दाखवेल. आणि हा चेंडू इथं सुरेख, इथं चेंडू सुरेख आलाय. सामना आला 1 चेंडू आणि 10.
ह्या चेंडूने आपण पाहतोय सामन्याचं अक्षरशः समीकरण ठरवलंय की काय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी अजिबात रचून आहेत. एका शास्त्रज्ञानं थॉमस रिचर्डसन नावाच्या शास्त्रज्ञानं त्याने सांगितलं होतं 2011च्या विश्वचषकामध्ये भारत विजय होईल, त्याची 70% भविष्यवाणी खरी ठरली होती. परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी रचणारा परफेक्ट अजून महान पुरुष या भूतलावरती जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही. हा क्रिकेट आहे. इथं तुम्हाला तुमच्या स्वबळावरती स्वमनगडावरती सामने फिरवावे लागतात, तुम्हाला जिंकावं लागतं. आज ते चित्र कोणाकडे असेल. एक चेंडू 10 कुठून कुठं सामना आहे. मॅच अजिबात थांबवणार नाही. पंच जो काही निर्णय देतील तो तुम्हाला अंतिम असेल याची नोंद घ्या. काय निर्णय आपण पाहतोय पंचांचा येतोय. जो काय पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला अंतिम असेल याची नोंद घ्या. अनुभवी पंच आहे आपल्या स्पर्धेसाठी. नांदेड जिल्ह्यातले जोडी आपण पाहतोय नंदू सर आणि अनिल सर, तुम्ही मैदानावरती पाहताय. विनंती असेल त्वरित सामना चालू होईल याची नोंद घ्या. सामनाला एक चेंडू आणि बनवायच्यात 10 धावा आहेत. वेळ वाचवा वेळ. एक चेंडू आणि बनवायच्यात 10 धावा. काय निर्णय आहे पंच. फक्त कॅप्टन बोलेला, बाकी कोणी येणार नाही याची नोंद घ्या. काय असेल तर फक्त आपण कॅप्टनला अधिकार दिलेले आहेत. एक एक कॅप्टन दोन्ही संघाचा येईल याची नोंद घ्या. कॅप्टन व्यतिरिक्त फक्त कोणी बोलणार नाही. ओके. काय असेल तो निर्णय पंच कळवतीलच, यात मात्र शंका नाही. अनुभवी पंच आपल्याकडे आहेत. लीगल बॉल आहे. ओके. ऑन फील्ड अंपायर डिसिजन असेल याची नोंद घ्या. चला ताबडतोब वापर पाहतोय. एक चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि दोन्ही संघासाठी या सूचना आपण दिलेल्या आहेत. 12वे खेळाडू तुमचे यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. इथं तुम्हाला लाईव्ह प्रेक्षण आहे, कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण जबाबदारी घेतलेली आहे. इथं त्यांना सर्व दिसतं. लाईव्ह प्रेक्षेपण आमचे कॅमेरामॅन मेन ऑपरेटर इथं आहेत. त्यामुळं पुढील सर्व संघ तुमचा 12वा खेळाडू हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये ठेवत चला. ओके. लेट्स प्ले. पुन्हा एकदा जाऊया. एक चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार आकाश. यावेळेस इथं मोठा फटका, चेंडू जाईल सीमा पार. इथं 4 धावेला आपण पाहतोय. विजय पटकावतील जय हनुमान सीसी. वेल प्लेड. दुसऱ्या बाजूला हार्डलक टीम YKCC